निर्मितीसाठी प्लास्टिकच्या विविध वस्तू बनवल्या. त्यांच्या अतिवापरामुळे जनावरांचे मृत्यू, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास असे भयावह परिणाम दिसू लागले आहेत. हे घडू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या सर्वांचे चित्रण अतिशय मार्मिकपणे भारुंडांच्या अंगाने जाणाऱ्या या पथनाट्यातून केले आहे. प्लास्टिक टाळा पृथ्वी. पहिला या भूमिकेत येत आहे संध्या जोगदंड. दुसरा या भूमिकेत येत आहे तिसरा या भूमिकेत येत आहे सोफिया शेख. नमस्कार. इतर या भूमिकेत येत आहेत ज्ञानेश्वरी शेलार व शुभम तिच्या जवळ येतात व त्यांच्यात हा संवाद सुरू होतो. मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. नग बाई, नग बाई, नग बाई. अगं कारण काय ते सांगशील का नाही? अहो बाजाराला जायचं, कशा कशाची खरेदी करायची? अहो मंडळी, डाळ तांदूळ आणि भाजीपाला, साबण, कपडे, चपला, काय बाय लागतं आपल्या संसाराला? मग ते संबंध घेऊन ये त्यात अवघड काय? अहो आणू कशा, ठेवू कशा? आता सगळ्या वस्तू कॅरबॅग मध्ये देतात. अहो तोच तर मोठा घोटाळा आहे. कॅरबॅग मध्ये आणावी, वस्तू उतरून डब्यात भरावी, कॅरबॅग फेकून द्यावी म्हणजे झालं. अहो त्या कॅरबॅगा समजाकडे चढत्या, समजा नाल्यातून बघत आणि सांडपाणी येतं रस्त्यावर. मग ध्यानात येतं का नाही? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. अहो माझी हरणी दुधाची म्हैस, आता तिला काय झालं? अहो ती मले सोडून गेली जंगलात की अरण्यात? नाही हो, ती मरून गेली. कशा पाय मेली तुझी हरणी? तिच्यासाठी तू का गाते रडगाडी? का केलं नाही औषध पाणी? ते तर सांगते मी. तिनं प्लास्टिकच्या कॅरबॅगा साऱ्या गच्च कळल्या, त्या कॅरबॅगा तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मरण ओढवलं. तिचं बिचार रेडकू रडलं, दुधा वाचून त्या लेकराचं आणलं. माझं मन खूप तडफडलं. प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढतंय मरण. म्हणून म्हणते, काय म्हणते? मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. अहो सरकारने काढले आदेश, प्लास्टिक नको वापरू ह्यात त्यातलं विशेष. सजीवांना वाचूया हा दिला संदेश. आता तुम्ही पेपरातून बातमी वाचली का नाही? आता काय तुम्ही अंगठा बाजार हाय? सांग बाबा सांग, मला आठवत नाही. पेपरात आले तरी काय? त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं? त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासव. त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतेत आसू. फार वाईट घडलं प्लॅस्टिकच्या वेगातून. आता तर जर सुधीक नाही वाचलं. ध्यान देऊ नये काय? एवढंच नाही, आणखी आकडे घडलं तरी काय? प्लॅस्टिक वापरू नका, सरकारने केलाय कायदा. सजीवांना वाचवायचा केलाय वायदा. खरंच की काय? आपण फोर बाळ खाणार काय? आपली काळी माय ओसाड होत आहे. कशी काय, कशी काय? जमीन नांगरली, प्लॅस्टिकची जाळी वरती आली, शेतात पीक येईल कसं? कशी मिळते खंडित? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. क्षमा सांगतो तसं करा, समजा लोकांना उपदेश कर. वापरू पिशवी कागदाची आणि कापडाची, प्लॅस्टिकची पिशवी नकोस. काळजी घेऊ सुंदरीची. आता तरी बाजारात जाशील का नाही? होय होय होय, पण मी प्लॅस्टिकची थैली हातात धरणार नाही. मले बाजाराला जायचे आहे, मले बाजाराला जायचं बाई. बाजाराला चला, कापडाची थैली घेऊन बाजाराला चला. कागद कपडाच वापरा, नको प्लास्टिकचा कचरा. होत नाही त्याचा निचरा. अर्थ त्याने सांगते वसुंधरा, कागद कपडाच वापरा, कागद कपडाच वापरा.